आपल्या सोबत आहेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर. सर, एकूणच कसं बघता हा उद्धवजींचा हा 2 दिवसाचा यवतमाळ वाशिमचा दौरा? हे अतिशय चांगला उत्स्फूर्तपणे आहे. जनतेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे. शिवसैनिक वाट बघतायत की कधी निवडणुका येतील आणि ह्या गद्दार लोकांना आणि या भारतीय जनता पार्टीची बेबंदशाही माजलेली या महाराष्ट्रात आणि देशात याचा नायनाट कधी करतो, याच्यासाठी मला वाटतं जनताच वाट बघते. फक्त शिवसैनिक नाही, जनताच वाट बघते. काल पुन्हा एकदा उद्धवजींनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना ऑफर दिली पक्षात येण्याची, परंतु त्यांचं ट्विट आहे की हा हास्यास्पद ऑफर आहे. हा भाजपमध्ये उमेदवार निवडीची एक प्रक्रिया आहे असं म्हटलं. याचा अर्थ घेण्याची गरज नाही आहे की पार्टीत या पार्टीतून लढा. हा अर्थ घेण्याची गरज नाही. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. पण एक जनरली कोणता का राजकीय पक्ष असत नाही, त्याची एक ज्यांच्या उमेदवाराविषयी संभ्रमच नसतो अशा उमेदवार पहिल्या यादीत जाहीर होत असतं. ज्यांच्या उमेदवाराविषयी संभ्रम, याचं द्यायचं का त्याचं द्यायचं, समोरचा कोण येतो मागचा कोण येतो याच्याविषयी संभ्रम असतो. पण ज्यांना द्यायचंच आहे एनी हाऊ कंडिशन, वाटतं त्याच्याविषयी कधी संभ्रम नसतो. आणि वाटतं नितीन गडकरी त्यातले एक नेते आहेत असं एक महाराष्ट्रातील जनतेला वाटतं. आणि म्हणून त्यांची उमेदवारी ज्या आधी भारतीय जनता पार्टी पहिल्या यादीत जाहीर करणे, याचा अर्थ त्यांचा कुठेतरी अवमान होतो, एक महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान केला जातो दिल्लीतून, अशी एक भावना जनतेमध्ये आहे. आणि म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब असं बोलले, अर्थार्थी थोडी या आमच्याकडे या आमच्या ठिकाणी, असं थोडी त्याचा अर्थ घ्यायचा असतो. पण ज्या अर्थी नितीन गडकरी साहेबांचा जो अवमान केला जातो, कारण हे सगळीकडेच बोललं जातं मागच्या 1-2 वर्षापासून, कारण नितीन गडकरी राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व राहिलेलं आहे. आणि मग ते नेतृत्व दिल्लीतल्या ज्या भारतीय जनता पार्टीचे जे आहेत त्यांना सहन होत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने नितीन गडकरींना सापत्न त्याची वागणूक दिली जाते, असा एक समज सगळ्या महाराष्ट्राचा आहे. देवेंद्र फडणवीस या तुमच्या ऑफरवर म्हटले होते की ज्या पक्षाचा बँड बाजा वाजलेला आहे त्यांनी ऑफर देणं म्हणजे किती हास्यास्पद आहे? मला असं, ज्या पक्षाचा बँड बाजा वाजला त्याच्यावर रोज टीका का करता, मग त्याच्या एवढा धसका काय घेता, मग त्याच्या एक शाखा प्रमुखाला धमक्या का देता, त्याच्या एक नगरसेवकाला येण्याची ऑफर का देता? जर आमचा बँडबाजा वाजलेला आहे तर मग ह्या ऑफर्स का देता, हा माझा प्रश्न आहे ना. अरे, शिवसेना हा संघटनात्मक ताकदीवर बाळासाहेबांच्या विचारांना चालणारा पक्ष आहे, तो काही कोणत्या व्यक्तीवर चालत नाही. मग बँडबाजा वाजला तर मग आमच्यातले लोक कशाला लागतात? समजा ठीक आहे, घेतले ना तुम्ही 40, आता परवा वायकर काय घेतला, आणखी याच्या मागे लाग, या नगरसेवक गाव पातळीच्या शाखा प्रमुखाच्या मागे लागतात, सरपंचाच्या मागे लागतात. याचा अर्थ तुमचा बँड वाजण्याची शक्यता आहे म्हणून आमच्या मागे लागलेली. आणखी काही लोक वारंवार दावा करतात, आणखी काही तुमच्या गटाचे नेते आमदार तिकडे जाण्याची शक्यता आहे. हे पाहतो कोण जाणार आणि काय जाणार, अशा सगळेच राजकीय पक्ष सांगत असतात आमच्याकडे हे येणार, आमच्याकडे ते येणार, आमच्याकडे यू येणार, आमच्याकडे ते होणार. पण ज्या दिवशी या गोष्टी होतात त्याच दिवशी याला सत्य मानता येतं. आधीच काही गोष्टी कोणाविषयी बोलणं हे चुकीचं ठरतं. विजय शिवतारे गेले 2 दिवस झाले महायुतीत राहून अजितदादांवर टीका करतात की बारामतीत अजितदादांना सपोर्ट करणार नाही असं ते म्हटलं. हे पाहिजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेबरोबर गेलेले लोक हे अजितदादाला शिव्या देऊनच गेलेले आहे ना. पण अजितदादा त्यांच्या आता चांगल्या भाषेत बोलचा उरावर आणून बसवलाच ना भारतीय जनता पार्टीनं. मग आता त्यांना सहन करता येणं आणि सांगता येणं अशा प्रकारची अडचण झाली त्यांची. म्हणून मग अशा पद्धतीनं त्यांचे आपले छोटे मोठे कार्यकर्ते अशा पद्धतीने भूमिका घेत असतात. महाविकास आघाडीचं जागा वाटप कुठपर्यंत आलेलं आहे, कधी जाहीर होणार? वंचितबाबत जो संभ्रम आहे त्याबाबत काय सांगा? वाटतं लवकरच होईल, फार दूर वेळ नाही आहे. फार झालं तर हा आठवडा राहुल गांधीजींची यात्रा, भारत जोडो यात्रा या महाराष्ट्रात आहे. वाटतं ती झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी जाहीर होतील. उद्धवजींना निमंत्रण दिलं राहुल गांधींच्या सभेचं मुंबईचं, जाणार आहे? हो, दिलेलं आहे, निमंत्रण आलेलं आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांना निमंत्रण आलेलं आहे. त्या दिवशी मातोश्रीवर सगळे काँग्रेसचे नेते आलेले होते, आता निमंत्रण तर आलेलं आहे. जाणार आहे उद्धवजी? मग शिवसेने आज संजय राऊत साहेब जाणार आहेत नाशिकला, कारण जनरली ही महाविकास आघाडीची सभा होईल अशा प्रकारचं स्थिती आहे. उद्धवजी जाईल की नाही याच्याबाबत निर्णय नाही. ते उद्धवजी ठाकरे साहेब ठरवतील, परंतु
त्यांना निमंत्रण आलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत, हे तितकंच खरं आहे. महायुतीचं जागा वाटपही झालेलं नाही. शिंदे गट 13पेक्षा जास्त जागा मागतायत, परंतु त्या जागा त्यांना मिळत नाही असं म्हणतात. अजितदादाचीही जास्त जागा मागण्याची तयारी आहे. यांच्यात ताकद काय आहे? आमदार आले म्हणजे काय ताकद असते का? त्याला संघटनात्मक ताकद असावी लागते, संघटनासोबत असावी लागते, जनतासोबत असावं लागते. विधानसभा येऊ द्या ना, 40 लोकांचे काय हाल होते दिसेलच ना. हा, आमदार आले म्हणजे ताकद आली असं समजायचं कारण नाही. अजितदादांनी पण आणि आमच्यातल्या गेलेल्या लोकांनी पण. भारतीय जनता पार्टी जे करते ते बरोबर करते, त्यांना बरोबर वागवते. तुम्ही भाजपच्या भूमिकेचं समर्थन. हो, बिलकुल समर्थन करतो. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने त्यांना वागवते ना, अजून तर काहीच नाही. आगे आगे देखो होतं तर त्यांना विधानसभेला त्यांना रडकुंडीला आणतील, नाही त्यांना सोडून द्यावं लागेल. त्यांना अशी स्थिती आणतील भाजप. भाजप तर म्हणते आम्ही सन्मानानं वागवतो. हाच सन्मान आहे. 4-4 वेळेस दिल्लीला बोलून हाच सन्मान आहे ना. विदर्भात दौरा करताय उद्धवजी. किती जागांवर महाविकास आघाडी? 10 लोकसभा विदर्भात आहे. किती जागांवर दावा आहे आपला? सगळ्याच जागावर आहे दावा. काय असं काय ही एक नाही, शिवसेना किती उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किती जागा लढणार? म्हणतं आम्ही याच्यात जो निवडून येणार त्याला जागा द्यायची, अशा प्रकारचं सूत्र ठरलेलं आहे. कोण लढतं हा महत्त्वाचा विषय नाही. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हा विषय महत्त्वाचा राहिला नाही. एखादी जागा अदलबदल करायची तरी तीसुद्धा आमच्याकडून होईल, परंतु एनी हाऊ कंडिशन जिंकलं पाहिजे हा आमचा क्रायटेरिया ह्याच्यात आहे. शेवटचा प्रश्न. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात खासदार भावना गवळी यांच्या विरोधात दंड थोपाटले समजेल, कारण की उद्धवजींचा मुक्काम 4-4 सभा. अजून काही सभा व्हायच्या बाकी, या 4च आता होत आहेत. दंड थोपटले नाही. जे आमच्यातून गद्दार गेले यांना तर मला राजकीयदृष्ट्या संपवावंच लागेल ना, आणि ते होणार. कारण जनता ही काय यांच्या मागे थोडी होती. शिवसेना प्रमुखाचा विचार, उद्धवजींचं नेतृत्व याच्या मागे जनता होती. त्यामुळे या यवतमाळ वाशिम मतदारसंघात सुद्धा ज्या काय भावनाताई यांच्यावर भारतीय जनता पार्टीने काय काय आरोप केलेले आहे, ईडीची इन्क्वायरी लागल्या, काय काय केलं. शिवसेनेनं 4-4 वेळेस 5-5 वेळेस खासदारकी दिल्यानंतर तुम्ही गद्दारी करता तर शिवसैनिक तर चिडतील आणि जनताही चिडेल. त्यामुळे निश्चित या मतदारसंघात कोणी असो, मी तर म्हणतो भावनाताई गवळींना जे उमेदवारी मिळते की नाही मिळते हा प्रश्न आहे, पण शिवसेना इथून जिंकणार उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, एवढं हे एकदम सत्य आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, कारंजा, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.